महाभूमी डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। संपूर्ण राज्यभरात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील 162 या रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडते आहे। आणि आपण जर आता पाहिलं तर बुलढाण्याच्या पोलीस कवायत मैदानावर ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। सकाळी आज 11 जानेवारीच्या सकाळी 5 वाजेपासूनच या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आणि यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिले तर ज्या काही मैदानी चाचण्या आहेत, 100 मीटर धावण्याची स्पर्धा अगोदर होते, त्यानंतर पूर्ण 1600 मीटरचा जो हा ट्रॅक आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। इथे धावण्याची देखील स्पर्धा होणार आहे आणि उजवीकडे जर आपण आणखी थोडा त्या तिकडच्या बाजूने जर पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचा जो असणारा एक घटक आहे मैदानी चाचणीमधला, तर त्यामधला तो गोळाफेक, त्याचं सुद्धा मेजरमेंट आणि तो गोळाफेकीची सुद्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत। उमेदवारांचं गोळाफेक या ठिकाणी सुरू आहे आणि थोडं बाजूला आणखी जर पाहिलं आपण तर सकाळी याच ठिकाणी उमेदवारांची जी आहे ती 14,000हून अधिक उमेदवार ज्यांनी अर्ज केले होते त्यांपैकी 800 उमेदवार आज घेण्यात आले पहिल्या दिवशी आणि त्या 800 उमेदवारांचं जे सगळं आहे त्यांचं हाईट, मेजरमेंट, मोजमाप ती त्या ठिकाणी झालेलं आहे आणि पूर्ण कागदपत्रांची पडताळणी देखील त्यांची झालेली आहे। कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच उमेदवारांना जे आहे, विद्यार्थ्यांना जे आहे ते ग्राउंडमध्ये प्रवेश करण्यात आला, त्यांना देण्यात आला आणि या ग्राउंडमध्ये प्रवेश देण्यात आल्यानंतर इतर ज्या काही मैदानी चाचणीमधल्या महत्त्वाच्या चाचण्या आहेत त्या ठिकाणी या पूर्ण झाल्यात। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी संपूर्ण उमेदवारांना जे आहे ते आवाहन केलं होतं। अत्यंत पारदर्शकपणे ही भरती प्रक्रिया पार पडणार असून उमेदवारांनी कुठल्याही आमिषाला किंवा प्रलोभनाला बळी पडू नये आणि खूप सुंदर पद्धतीने हा जी आहे निष्पक्षपणे आणि पारदर्शकपणे ही भरती प्रक्रिया पार पडत असून उमेदवारांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि इतरही काही महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या की ज्या काही अंमली पदार्थ असेल त्यांचं सेवन करू नये, जे काही इतर महत्त्वाचे उमेदवार वापरतात मैदानी चाचणीपूर्वी तर त्याचं सेवन करू नये, हे एक महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिलेला होता। आणि आज आपण हे रूप पाहतो आहे की पहिल्या दिवशी 11 फेब्रुवारीचा आजचा दिवस, आजपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि आज दिवसभरामध्ये जवळपास 800 उमेदवार जे आहेत त्यांची या ठिकाणी मैदानी चाचणी होणार आहे। बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे 2024-25 ची भरती प्रक्रिया आपण राबवित आहोत। उद्या एक दिनांक 11 फेब्रुवारी पासून ही भरती प्रक्रिया सुरू होत आहे। आपल्या बुलढाणा जिल्हा पोलीस दलामध्ये या भरती प्रक्रियेमध्ये 148 पोलीस शिपाई आणि 14 चालक पोलीस शिपाई अशा वॅकन्सीज आहेत। एकूण 162 वॅकन्सीसाठी ही भरती प्रक्रिया आपण राबवित आहोत। संपूर्ण भरती प्रक्रिया दरम्यान विशेष लक्ष देऊन पारदर्शकपणे कुणालाही फेवर न करता आणि कुणालाही कुठल्याही उमेदवाराला काही त्रास होणार नाही याची संपूर्ण दक्षता आम्ही घेत आहोत। 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे आणि गोळाफेक, महिलांसाठी 100 मीटर, 800 मीटर धावणे आणि गोळाफेक या सर्वांचे जे नियोजन आहे ते आपण या परेड ग्राउंडला केलेले आहे, कवायत मैदान या ठिकाणी। तसेच कागदपत्र पडताळणी असेल, हजेरीपट व्हेरिफिकेशन असेल आणि इतर जे काही नियोजन आहे ते देखील याच परिसरामध्ये करण्यात आलेले आहे। या व्यतिरिक्त जे उमेदवार बाहेर जिल्ह्यातील असतील, जे आपल्या बुलढाणा जिल्ह्यात येतील, त्यांच्यासाठी पुरुष उमेदवार जे असतील त्यांना राहण्याची सोय म्हणून आपण आपली जी सबसिडियरी कॅन्टीन आहे बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाजूला त्या ठिकाणी आपण त्यांची सोय केलेली आहे। तसेच जे महिला उमेदवार असतील त्यांची स्वर्गीय दीपक जोग रेस्ट हाऊस या ठिकाणी महिलांची सोय आपण केलेली आहे। कुठेही कुठल्याही उमेदवाराला गैरसोय होणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ही संपूर्ण भरती प्रक्रिया CCTV यंत्रणेखाली, तसेच यावर्षी आपण 100 मीटर आणि 1600 मीटर धावण्याची स्पर्धा आहे त्यामध्ये RFIDच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅगचा आपण वापर करतो आहे, त्यामुळे अचूक आपल्याला रिझल्ट त्यात प्राप्त होईल। माझे संपूर्ण बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांना, उमेदवारांना, नागरिकांना, अधिकाऱ्यांना, अंमलदारांना एकच सूचना व आवाहन राहील, कुठेही कसल्याही प्रकारे काही गैरप्रकार होणार नाही। आपल्याकडून कुठल्याही सूचनाच्या किंवा निर्देशांचे भंग होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे। कुठल्याही उमेदवाराला कसली प्रलोभन तुम्ही देऊ नका आणि उमेदवारांसाठी पण सूचना राहील की आपण एकदम पारदर्शकपणे भरती प्रक्रियेमध्ये स्वतः देखील उपस्थित राहून
संपूर्ण भरती प्रक्रियेला एक सफल भरती प्रक्रिया आपल्याला करायची आहे. कुठेही कसलेही अंमली पदार्थाचे सेवन किंवा स्टिरॉइडचे घेऊन या भरती प्रक्रियेमध्ये वगैरे येऊ नका आणि अगदी व्यवस्थितरित्या हे सगळं पारदर्शकपणे ही भरती प्रक्रिया होईल, एवढंच माझं आव्हान राहील. महाभूमी डिजिटलसाठी अभिषेक वरपे, बुलढाणा.